जगातील सर्वश्रेष्ठ रत्न बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या तिन्ही रत्नास त्रिकाळातील अत्यंत श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करतो. चौथे रत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आपणा सर्वांस वंदन, अभिवादन. आज आपण बघणार आहोत की धम्मपदातील प्रमाद वग्ग ही गाथा अशी आहे पालीमध्ये. अपमादो अमृतपदं पमादो मच्चुनो पदं अपमतानमियन्ति ये पमता यथामता. अर्थात पालीचा अनुवाद करतोय मराठीमध्ये. अप्रमाद म्हणजे सतत जागृत, सतत उत्साही, आणि प्रमाद म्हणजे आळस, निद्रा, तंद्री. तर जो सतत जागृत राहतो तर त्याला अमृत पद मिळते. अमृत पद म्हणजेच अर्थात भगवंतांनी निर्वाण पदाची तुलना या पदाशी केलेली आहे, अमृत पदाशी. अमृत पदामध्ये नितांत आनंद, अगाध आनंद त्याच्या आयुष्यात असतो. तसाच निर्वाणास जो साक्षात्कार करतो निर्वाणाचा, त्याला देखील अगाध आनंद, प्रमोद असतो. तर हे जागृत राहणं, उत्साही राहणं, धम्माच्या कार्यात सतत पुढे पुढे जाणं, हे निर्वाणाचं पद आहे, अमृताचं पद आहे. आणि प्रमाद म्हणजेच आळस, निद्रा, तंद्री हे मृत्यूचं पद आहे. ज्याला कोणाला हे सगळं असेल तो अर्थातच मृत्यूवत आहे. भगवंताने 3 प्रहर सांगितलेले आहेत. संध्याकाळी 6 ते 10, रात्री 10 ते 2 आणि 2 ते पुन्हा सकाळी 6 पर्यंतचा, हे 3 प्रहर. तिसऱ्या प्रहरी 2 ते 6 पर्यंत भिक्षूने सतत जागृत राहून ध्यानधारणा करायची, सतत जागृत राहून धम्माचा अभ्यास करायचा, अध्यापन करायचं, अध्ययन करायचं, सतत चिंतन करायचं. आणि हे जे चिंतन करून, ध्यान करून